नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2,846 कोटी रुपयांनी 3,492 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीची सेल्स कमी झाली आहे. 4,224 कोटी रुपयांनी 3,492 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 756 कोटी रुपयांनी 984 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 1,220 कोटी रुपयांनी 984 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 476 कोटी रुपयांनी 675 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 923 कोटी रुपयांनी 675 कोटी रुपये. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स सेक्युअर ऑर्डर वर्थ ₹177.225 कोटी फ्रॉम भारत इलेक्ट्रॉनिक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड या कंपनीला आंध्र प्रदेशमध्ये मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्सिमेटली 177.225 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर राईट्स लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायची आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 310 कोटी रुपयांनी 511 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढली आहे. 487 कोटी रुपयांनी 511 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर तर जबरदस्तपणे वाढला आहे. 1 कोटी रुपयांनी 131 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा मार्जिनली वाढला आहे. 122 कोटी रुपयांनी 131 कोटी रुपये. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची सेल्स म्हणा, ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, हे सगळेचे सगळे ग्रो झाले आहे. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1,657 कोटी रुपयांनी 1,821 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा कंपनीची सेल्स वाढली आहे. 1,621 कोटी रुपयांनी 1,821 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 358 कोटी रुपयाचा 548 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 528 कोटी रुपयांनी 548 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 198 कोटी रुपयांनी 308 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे. 278 कोटी रुपयांनी 308 कोटी रुपये. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, NTPC ग्रीन साइन MOU विथ बिहार स्टेट
पॉवर जनरेशन फॉर रिन्युएबल एनर्जी अँड बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NGEL म्हणजे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने, आणि मित्रांनो ही कंपनीसुद्धा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे. आणि मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने बिहार स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड म्हणजे BSPGCL सोबत ही कंपनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंगमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? जॉईंटली बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आणि रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स जॉईंटली डेव्हलप करण्यासाठी. कुठे? बिहारमध्ये. आणि मित्रांनो या ॲग्रीमेंटचा एम म्हणजे उद्देश आहे बिहारचा एनर्जी ट्रान्झिशन आणि डिकार्बनायझेशन एफर्टला सपोर्ट करणे. बोलूया अशा कंपनीबद्दल जी कंपनी निफ्टी 50मध्ये आणि तसेच BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्स दोन्ही मेजर इंडेक्समध्ये इन्क्लूड आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 12,746 कोटी रुपयांनी 13,837 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 13,530 कोटी रुपयांनी 13,837 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आला आहे. आणि मित्रांनो या क्वार्टरमध्ये कंपनीला एक्सेप्शनल ॲटम्सचा गेन झाला होता, म्हणून मित्रांनो नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जास्तच घसरला आहे. तर या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6,250 कोटी रुपयाने घसरून 3,282 कोटी रुपये आला आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,552 कोटी रुपयाने घसरून 3,282 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो जर NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे, जी या कंपनीसाठी एक बॅड न्यूज आहे. तसेच मित्रांनो कंपनीचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढली आहे, जे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडसाठी एक नेगेटिव्ह आहे. आणि मित्रांनो काल म्हणजे शनिवारी मी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे नंबर पूर्ण डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे. जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. चला तर बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस साइन $60 मिलियन मल्टी इयर ॲग्रीमेंट विथ लीडिंग US टेलिकॉम फर्म. तर मित्रांनो L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडने लीडिंग US टेलिकॉम कंपनीसोबत मल्टी इयर ॲग्रीमेंट साईन केला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे $60 मिलियन. आणि मित्रांनो जर आपण CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियाबद्दल बघितले तर मित्रांनो या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढली आहे 257 कोटी रुपयांनी 259 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 224 कोटी रुपयांनी 259 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 154 कोटी रुपयांनी 130 कोटी रुपये, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 109 कोटी रुपयांनी 130 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण CDSLचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 134 कोटी रुपयांनी 102 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर
कंपनीचा नेट प्रॉफिट मार्जिनली वाढला आहे 100 कोटी रुपयांनी 102 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.